नमस्कार, मी आज्ञाज हेल्दी बाईट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी थेट किचनमध्ये आली आहे आणि आज मी माझी फेवरेट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. स्वीट पटॅटोजना मी चॉप करते. एकदम सिंपल रेसिपी आहे ही. स्वीट पटॅटोजना मी चॉप करते आणि ही रेसिपी मी एकदा ट्राय केलेली. मला फ्रेंच फ्राईज खावेशी वाटत होते. मग मी काहीतरी हेल्दी ऑप्शन म्हणून मी विचार केला स्वीट पटॅटोचा यूज करू. फ्रेंच फ्राईज जसे मिळतात तसे मी त्या शेपमध्ये चॉप करते आणि ह्याला कमी इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. तर आपल्या किचनमध्ये जे अवेलेबल मिळतं, मला ॲक्च्युली फिगर आउट करायला लागेल की मी दोन्ही गोष्टी कशा करू शकते. माझा फेस सुद्धा दिसेल आणि मी काय प्रिपेअर करते ते सुद्धा. मी हे डिश मध्ये कव्हर करते, हे ठेवते सगळं आणि हे थोड्या वेळानं मॅरिनेट करून ठेवायचंय. तर ह्यात मी थोडंसं आधी ऑलिव्ह ऑइल घालणार, एकदम थोडंसं फ्यू ड्रॉप्स, थोडंसं ऑलिव्ह ऑइल, हळद चवीनुसार जशी लागते आपल्याला तशी, आणि मग मी लाल तिखट घेणार आहे. बस एवढंच. आणि आपल्या चवीनुसार जसं आपल्याला मीठ हवं तसं. हे रॉक सॉल्ट आहे, मीठ. सध्या आम्ही हे यूज करतोय आणि मग आपण ह्याला कालवून घ्यायचंय. छानपैकी कालवून घेऊया आपण ह्याला. आणि इन केस जर तुम्हाला काळी मिरी, थोडंसं तिखट हवं असेल ना, तर काळी मिरी सुद्धा घालू शकतात. पण मला सिंपल आवडतं म्हणून तिखट नाही हवंय, म्हणून मी हे असंच लावेन. ओके. आणि मी ना हे स्वीट पटॅटोज थोडंसं मी पील केलेलं, तर जेवढं ह्याचं रेडनेस निघतोय, साल निघते, तेवढा मी काढायचा. की आता आपण गॅस लावणार आणि गॅसला आधी गरम करायचंय. चिमणीचा आवाज आला तर सॉरी एक्स्ट्रीमली. जेव्हा पण मी काही तेलाचं करते तेव्हा चिमणी लावावी लागते, नाही तर धूर अख्खा घरभर होतो. म्हणून तेलाला आधी फुल गॅसला आधी लावून पॅनला गरम करायचंय छानपैकी. आणि मी थोडंसं ऑइल आहे ना ते स्प्रेड करणार आहे. ते कोणतंही ऑइल घेऊ शकतात. तर एकदम थोडंसं ऑइल, आणि हे ऑइल पॅन भर मी पसरवते. हे गरम झाल्यानंतर मी हे माझे स्वीट पटॅटो फ्राईज शॅलो फ्राय करणार आहे. चारी बाजूनी मला हे फ्राय करायचंय. आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने साईज ठेवू शकतात, एकदम लांब किंवा सर्कल्स मध्ये. मी एकदा बनवलेले हे, तर मला इतके आवडले, मी बोलली ह्याची रेसिपी शेअर करते, जी की एकदम सिंपल आहे आणि कोणी पण बनवू शकतं. आणि सध्या स्वीट पटॅटो सीझन मध्ये आहे म्हणून मी म्हटलं करून घेते. फेवरेट पार्ट. मला माझी मम्मी ना स्वीट पटॅटो नेहमी बॉईल करून द्यायची लहान असताना. आणि स्वीट पटॅटोची आणखीन एक रेसिपी मी घेऊन येईन लवकरच, जी परत माझी फेवरेट गोष्ट आहे. आणि त्याच्याबरोबर मी घावण खाते. तर ते घावण स्वीट पटॅटो इतकं छान कॉम्बिनेशन आहे दोघांचं.
थोडासा गॅस मी आता कमी केलाय, कारण तवा ऑलमोस्ट चांगलाच झालाय. जेवढे राहत असतील तेवढे आपण ठेवणार आहोत. तवा ऑलमोस्ट गरम झालाय छानपैकी. ह्यात कमी तेल यूज केलंय. आणि दाखवते तुम्हाला. एकदम क्लोज. छानपैकी माझे स्वीट पोटॅटोज होत आहेत रेडी. सो थोड्या थोड्या वेळाने ना मी हे परतवते, आणि जसं फोक मी आत घालते ना तसं समजायचं आत गेलं तर हे कम्प्लिटली शिजलंय. आणि मला हे थोडं क्रिस्पी आवडतं, म्हणून मी ह्याचा कलर एकदम डार्क ब्राऊन आला ना तरी चालतं. तर मला हे खूप आवडतं. आता मी प्लेट काढणार. आमच्याकडे हा लिटरली गिफ्ट केलेला सेट ब्लॅकचा लग्नात. सो मी जेवढे झालेत ते एक एक करून मी काढून घेणार. फोकने मी नेहमी प्रेस करून बघते की शिजलेत की नाही, आणि जे नसतील शिजले ना त्यांना मी शिजवून देते थोडा वेळ अजून. पण जे शिजलेत ते हळूहळू काढून घेते मी. आता हे एकदम कॉर्नरला आहे तर हे सेंटरला आणते मी. सो स्वीट पोटॅटो फ्राईज ते पण कमी तेलात रेडी झालेत. आणि मी हे ह्याच्यात थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल करते. आणि इथेच टेस्ट करूया, कारण आणखीन थोडे ह्यात आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता, पण मला हे असंच खायला आवडते. खूप छान टेस्ट लागते ह्याची. सो नक्की ट्राय करा ही रेसिपी, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं लागतंय. आणि ऑलिव्ह ऑइल मधून ना खूप अशी वेगळीच आणि छान टेस्ट येते ह्याची. ऑलिव्ह ऑइल नसेल तरी चालेल, तुम्ही तुमचं घरातलं रेग्युलर ऑइल यूज करू शकता. मस्त लागतंय हे. नक्की ट्राय करा. इथेच मी माझं संपवते व्हिडिओ. थँक्यू सो मच. आणि मला फॉलो करा, लाईक करा. असेच नवीन नवीन रेसिपीज जे माझे फेवरेट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेनच. ज्यात मेहनत कमी आहे मी तेच रेसिपी जास्त करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर.